मुंबईतील पावसाचा हा धुमाकूळ आपण पाहतोय। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आणि आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्याशी जोडले जात आहेत। मी पहिल्यांदा मीनाक्षी यांच्याकडे जातोय। मीनाक्षी, आपण पाहतोय मुंबईमध्ये काल रात्रीपासूनच हा मुसळधार पाऊस कोसळतोय आणि मुंबईकरांच्या जीवनमानावर देखील याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या मुंबईच्या पावसाच्या संदर्भातली अपडेट काय आहे? निश्चितच शुभम, आपण पाहतोय की सकाळपासूनच मुसळधार पाऊस हा मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये होत आहे। सध्या पावसाने विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे कुठेतरी असंच म्हणावं लागेल की तुर्तास दिलासा जो आहे तो सर्वसामान्यांना मिळालेला पाहायला मिळतोय। खरं तर मी सध्या मुंबईच्या वडाळा परिसरामध्ये आहे। अक्षरशः या ठिकाणी गुडघ्याहून वरती पाणी जो आहे तो सकाळी या सगळ्याच परिसरामध्ये पाहायला मिळत होता। सध्या तशीच दृश्य जी आहे ती अद्यापही पाहायला मिळत आहे। जरी पावसाचा जोर हा कमी झाला असला तरी पाणी जो आहे तो इथला ओसरलेला नाहीये, त्यामुळे अनेक गाड्या ज्या आहेत त्या या माझ्या एका दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अनेक गाड्या ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत। मग दुचाकी असेल किंवा मग फोर व्हीलर असेल, या गाड्या अनेक वेळापासून ज्या आहेत या ठिकाणी या बंद पडलेल्या आहेत। सध्या जर आपण पाहिलं तर दुसरीकडे रेल्वे वाहतूक देखील आपल्याला पाहायला मिळते। तर जरी रेल्वे वाहतुकीवरती सकाळी मोठा परिणाम झाला, कुठेतरी रेल्वे वाहतूक जी आहे ती मोठ्या उशिरानं सुरू होती, ती आता सध्या जर पाहिलं तर 10 ते 15 मिनिटांना हार्बर रेल्वे मार्ग जी आहे ती उशिराने आहे पण मात्र सुरू आहे। त्यामुळे कुठेतरी आता जे सगळे सर्वसामान्य जे आहेत ते जे चाकरमानी आहेत त्यांना आपला घरचा रस्ता पकडायचा आहे, त्यांना हा कुठेतरी दिलासा म्हणावा लागेल। पण मात्र सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी रस्ते वाहतुकीवरती मोठा फटका बसला होता। त्यामुळे अद्यापही आपण पाहतोय की मोठ्या गाड्या ज्या आहेत त्या याच पाण्यातून आपली वाट काढत आहेत। त्यामुळे मोठा त्रास जो आहे तो याच गाडी चालकांना जे आहेत त्या सगळ्यांनाच आपल्याला पाहायला मिळतं। सध्या जर इथली दृश्य पाहिली तर अद्यापही गुडघाभर पाणी जो आहे तो या वडाळ्याच्या या सगळ्याच परिसरात पाहायला मिळतोय। सर्वसामान्य नागरिक जर आपण पाहिलं तर एका बाजूने जे आहे ती आपली वाट काढताना पाहायला मिळतात, तर दुसरीकडे जे सर्वसामान्य आहेत किंवा मग टू व्हीलर घेऊन जात असलेली लोक आहेत ती देखील या ठिकाणाहून मोठी कसरत करत आहेत, कारण पाणी जो आहे तो मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती साचलेला आहे। त्यामुळे कुठे खड्डे असतील किंवा मग या सगळ्याच खड्ड्यामध्ये कुठेही अपघात होऊ नये या सगळ्याची काळजी घेऊनच या ठिकाणाहून यांना प्रवास करावा लागत आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय, कारण पाऊस जरी कमी झाला असलाच तरी मात्र या ठिकाणी पाणी अद्यापही साचलेलं आहे। त्यामुळे पुढील काही तासामध्ये जर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला तर मात्र निश्चितच पुन्हा एकदा या ठिकाणी आणखीन पाणी साचेल आणि त्याचा मोठा फटका रस्ते वाहतुकीवरती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल। त्यामुळे सध्या आपण पाहतोय की पावसाचा जोर कमी झाला असलाच आणि मुंबईच्या ह्या उपनगर असेल किंवा मग इतर परिसरात जर आपण पाहिला तर पावसाचा हा जोर कमी झालेला आहे आणि काही भागात हा पाऊस आता थांबलेला देखील आहे। त्यामुळे कुठेतरी तुर्तास दिलासा जो आहे तो सर्वसामान्यांना पडलेला आपण पाहू शकतो। त्यामुळे येत्या काही तासामध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची जरी शक्यता असलीच तरी मात्र या ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला असला तरी मात्र रस्ते वाहतूक जर आपण पाहिली तर ही सुरळीत सुरू आहे। अनेक सखल भागामध्ये अद्यापही पाणी आहे। पावसाचा जोर कमी झाला आणि त्यामुळे कुठेतरी ह्या पावसाचा पाणी साचलेला आहे तो कमी होताना पाहायला मिळतोय। शुभम, एकंदरीत मीनाक्षी, अगदी तू सांगितल्याप्रमाणे पाण्याचा निचरा होत नाहीये, त्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच। उमेश, सध्या मुंबईच्या कोणत्या भागामध्ये तुम्ही आहात आणि त्या ठिकाणची परिस्थिती नेमकी सध्याची काय आहे? शुभम, मी दादरच्या पूर्व परिसरात आहे आणि पूर्व परिसरात सगळ्यात जास्त फटका जो आहे तो बसलेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण पाऊस जो काल रात्रीपासून सुरू होता आणि त्याचा वेग जो आहे तो सकाळी वाढला आणि सकाळी खूप मोठ्या प्रमाणात दादर पूर्व भागामध्ये जे आहे ते पाणी साठलं होतं। आता बऱ्यापैकी तासाभरापासून जर आपण पाहिलं तर पाऊस पडलेला नाहीये, त्याच्यामुळे पाण्याचा निचरा जो आहे तो महानगरपालिकेचे कर्मचारी जागोजागी जाऊन करताना आपल्याला पाहायला मिळतात। आता हा सगळा जरी भाग पाहिला तर आता देखील आपल्याला ते पालिकेचे कर्मचारी पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा यासाठी कुठेतरी कसरत करताना पाहायला मिळतात। गटाराची झाकणं जी आहेत ती खोलली जात आहेत। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर 6:51 भरती देखील आहे, त्याच्यामुळे पाणी कुठेतरी लवकर जात नाहीये। ते पाणी लवकरात लवकर जावं यासाठी पालिका कर्मचारी जे आहेत ते कसरत करतायत। अनेक ठिकाणी म्हणजे दादरच्या पूर्व परिसरामध्ये अनेक ठिकाणी सकाळपासूनच पाणी साठलं होतं। काही ठिकाणचं पाणी
पाण्याचा निचरा झालेला आहे, मात्र अद्याप अजूनही काही ठिकाणी पाण्याचा निचरा झालेला नाही. त्याच्यामुळे ही जी वाहनं आहेत त्या पाण्याच्या रस्त्यातनंच आपला मार्ग जे आहेत ती काढतायत, तर नागरिक देखील त्याच रस्त्यावरून मार्ग काढत स्टेशनपर्यंत पोहोचतात किंवा स्टेशनच्या बाहेर येऊन आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करतात. अशी सगळी सध्या तरी मुंबईतली परिस्थिती आहे. मात्र गेल्या 1 तासापासून जरी पाऊस थांबला असला तरी सध्या जर मुंबईचं वातावरण पाहिलं तर अजूनही दाट ढगाळ जे आहे वातावरण आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कधीही पाऊस कोसळू शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे लवकरात लवकर जे कर्मचारी आपल्या कार्यालयातून बाहेर पडले असतील त्यांनी लवकरात लवकर घरी पोहोचावं, सुखरूप घरी पोहोचावं असं आव्हान जे आहे ते लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण त्यांना करतोय. मात्र यासोबतच सध्या जर मुंबईत अनेक ठिकाणी जर पाहिलं तर अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा झालेला नक्कीच आहे. मात्र अनेक ठिकाणी पाणी अजूनही साठलेलं आहे आणि ते पालिका कर्मचारी ते पाणी काढण्याचा प्रयत्न करतायत. सध्या जर आपण पाहिलं तर मुंबईतला पाऊस हा बहुतेक ठिकाणी थांबलेला आहे. पूर्व उपनगरामध्ये काही ठिकाणी अजूनही पाऊस पडतोय, मात्र त्याचा जो वेग आहे तो मंदावलेला आहे. त्याच्यामुळे नागरिकांना दिलासा नक्कीच मिळाला आहे. मात्र सायंकाळी जी आपले कर्मचारी मुंबईकर घरी जायला निघालेत त्यांची कुठेतरी लगबग आता सध्या तरी पाहायला मिळते. शुभम. अगदी उमेश आणि मीनाक्षी, मुंबईतील पावसाच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट तुम्ही पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.